पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये रवींद्र जाधव दिग्दर्शित जीव या आदिवासी जमातीच्या कथेवर आधारित मराठी चित्रपटाचे 18 जानेवारी 2025 रोजी पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील PVR सिनेमा येथे दुपारी 3 ते 5 या वेळेस विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रीनिंगच्या वेळी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे व चित्रपट अभ्यासक समर नखाते यांनी जीव चित्रपटाचे दिग्दर्शक व टीमचा परिचय करून दिला. यावेळी जीव चित्रपटाचे दिग्दर्शक रवींद्र जाधव, चित्रपटाचे संकलक DG पिक्चरचे अक्षय कदम, चित्रपटातील अभिनेत्री दीक्षा उजागरे, अभिनेते किरण ताकडे, कलाकार बेबीबाई सूर्यवंशी आदी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञांची टीम उपस्थित होती. यावेळी दिग्दर्शक रवींद्र जाधव यांचा PIP तर्फे समर नखाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जीव ही एक आदिवासी पाड्यातील आदिवासी जमातीवर आधारित कुटुंबाची कथा असून त्यामध्ये आदिवासी संस्कृती व कलांचे दर्शन मिळते. या चित्रपटाची 2 वर्षापूर्वी निर्मितीसाठी सुरुवात झाली असून अतिशय संघर्षानंतर हा चित्रपट पुण्यातील 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाली असून तो पुण्यातील मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये झळकला आहे. स्वतः दिग्दर्शक रवींद्र जाधव हे पेशाने जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक असून त्यांचा चित्रपट PIP मध्ये प्रदर्शित व्हावा अशी बऱ्याच दिवसांची त्यांची इच्छा होती. या जीव चित्रपटाचे दुसरे स्क्रीनिंग 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गणेश खिंड रस्त्यावरील E-स्क्वेअर थिएटर येथे 20 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता स्क्रीनिंग होणार आहे. या जीव चित्रपटाला PIP मधील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त उदंड प्रतिसाद दिला आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे PIP मध्ये चर्चा होत आहे. माझं नाव रवींद्र माणिक जाधव. मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक म्हणून. खूप भारी वाटतं की आता या PIPच्या प्लॅटफॉर्मवरती आमची जी काय आमच्या ह्या सगळ्या टीमची जी फिल्म आली जीव द क्रिएचर, तर याच्याबाबत एक चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध झाला आहे. त्याबद्दल एक आनंद वाटतो आणि समाधान पण खूप वाटतंय. फिल्म म्हणजे ही माझी एकट्याची नाही, तर याच्यामध्ये हे जे सगळे माझे टीम मेंबर्स आहेत, म्हणजे ऑन स्क्रीन आहेत, परत बॅक स्क्रीन आहेत, त्याचबरोबर माझे नातेवाईक आप्तेष्ट वगैरे मित्रपरिवार आहे की ज्यांच्या सहकार्यामुळं मी ही फिल्म करू शकतो. आणि माझ्या या फिल्मला एक दिशा देण्याचं काम या सगळ्यांनी केलं आणि ती आता या PIPच्या प्लॅटफॉर्मवरती आली तर चांगलं वाटतं, समाधानी वाटतं. काय नेमकं थीम आहे, कशा पद्धतीने? मी जीवच्या कथेबद्दल आता काही बोलणार नाही, कारण ती तुम्ही पडद्यावरच पहा, कारण जी पडद्यामध्ये पाहण्यात आहे ती सांगण्यात नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी वन लाईन काय सांगता? वन लाईन मी असं एवढंच सांगेल की ही जी फिल्म आहे ही एक ट्रायबल कम्युनिटीवरती आधारित फिल्म आहे. या फिल्ममध्ये जे काही ट्रायबल कल्चर आहे, ट्रायबल कल्चर की जे आपल्या इंडियन कल्चरचं जे ओरिजिन आहे, तर ते मांडण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला. याच्यामध्ये लोककला आहेत, लोकगीतं आहेत, म्युझिक आहे. म्हणजे अशा पद्धतीची एक ग्रामीण भागातली एक आदिवासी पाड्यामधली ही जी कथा आहे की जी व्यापक पातळीवरती भाष्य करते, अशा पद्धतीची कथा मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ही कथा वेगळी आहे, खूप वेगळी आहे. PIP मध्ये कसं वाटलं? PIP मध्ये खूपच भारी वाटलं. म्हणजे माझं जे स्वप्न होतं 2002 पासूनचं, मी जेव्हा PIP सुरू झाला होता तेव्हापासून PIP बद्दल मला खूप आकर्षण होतं. आकर्षण म्हणण्यापेक्षा PIP मधल्या ज्या काही फिल्म्स आहेत त्या फिल्म्स पाहण्याबाबत मला जी उत्सुकता होती. कधी कधी आता फिल्मचं स्क्रीनिंग होतं आज आणि कधी आज आता PVR ला झालं, स्क्रीन 4 ला दुपारी 3 वाजता होतं, ते आता संपलंय. आता दुसरं स्क्रीनिंग आहे E-स्क्वेअर ला 20 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आहे. काय तुम्हाला काय वाटतं ऑडियन्सला रिस्पॉन्स? ऑडियन्सचा रिस्पॉन्स खूप छान आहे. म्हणजे सदर फिल्म म्हणजे ही जी फिल्म आहे ना ही वैचारिक पातळीवरची फिल्म आहे, त्यामुळं ऑडियन्सचा रिस्पॉन्स हा चांगला आहे. आणि PIPला जो येणारा ऑडियन्स आहे तो ऑडियन्स हा अभ्यासूच असतो. म्हणजे फिल्म ही परिचय द्या. नमस्कार, माझं नाव अक्षय कदम आणि मी संकलन केलं या फिल्मचं. कसं वाटतं तुम्हाला? माझं नाव दीक्षा अरुण उजागरे. जीव या सिनेमामध्ये मी सुमन हे पात्र साकारलंय आणि खरं तर ही माझी पहिलीच फिल्म आहे. थोडीशी नर्वस होते मी. फिल्म आज मी पण पहिल्यांदाच बघितली आहे. छान वाटतं. याच्यात मी आईचं कॅरेक्टर केलंय, म्हणजे मीरू हा माझा सहकलाकार
त्याच्या बायकोचं पात्र साकारले मी. सुमन हे कॅरेक्टर आहे ते. आणि म्हणजे माझ्यासाठी ही पहिलाच एक्सपिरियन्स आहे खरं तर. आणि याच्यामध्ये एक नवीन भाषा मला शिकायला मिळाली. मला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल खूप छान. एक तर सगळ्यात सुरुवातीला इथे सिलेक्ट झाली आहे फिल्म, त्याबद्दलच एवढं हे झालं होतं की बाप रे, त्यात माझी पहिलीच फिल्म आहे. सरांसोबत मी पहिल्यांदाच काम केलंय. सो छान होता अनुभव, छान वाटतंय आत्ता. आणि आत्ता सगळे लोक आहेत, एक छान हॅपनिंग वातावरण झालंय इथे. सो छान वाटतंय. माझं नाव किरण काकडे. आज इतका आनंदाचा दिवस या की 5th मध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आमचं सिलेक्शन, फिल्मची सिलेक्शन झाली. खूप आनंदाची बातमी आहे. आणि सगळ्यात जास्त धन्यवाद करतो मी रवींद्र सरांचा की त्यांनी आम्हाला या काबिल समजलं की आम्ही चित्रपटामध्ये काम करू शकतो असं. तर रवींद्र सरांचा खूप आभार, धन्यवाद. काय रोल नेमका तुमचा त्याच्यामध्ये? मी मीरू म्हणून आहे. मीरू काय कॅरेक्टर नेमकं काय? कॅरेक्टर मी मुख्य भूमिकेत आहे. म्हणजे त्याच्यात काय नेमका रोल, कसं पात्र आहे तुमचं? काय- पात्र तर खूप छान आहे. तो जे काय त्याच्यावरती संघर्ष आहे ते, आणि तिकडचे आदिवासी संस्कृती हे त्याच्यामध्ये आहे सगळं. धन्यवाद. माझे नाव बेबीबाई लक्ष्मण श्रेवंशी. काय नेमका तुमचा रोल होता त्याच्यामध्ये? मी सासूबाई बनली होती, सासूबाई होती. भाषा वगैरे कुठली तुमची त्याच्यामध्ये? आमची ग्रामीण भाषा, कुठली भाषा? आदिवासी कोकणी. कुठल्या भागातली? साक्री तालुक्यातली, साक्री तालुक्यातली, धुळ्या. साक्री, धुळे जिल्ह्यातली. काय वाटतं, कसं वाटलं तुम्हाला फिल्म मध्ये? फिल्ममध्ये एकदम छान वाटलं. आणि आम्ही ग्रामीण भागातले आहेत, ते आम्हाला पुणे बी बघितलं नव्हतं, पण आमच्या डायरेक्टर सरांनी आणलं इथपर्यंत आणि आम्हाला सगळं बघायला भेटलं. खूप आनंद झाला. बोला. माझं नाव आदर्श सुनील जाधव आणि माझा रोल एक म्हणजे नातू बनलो होतो मी. आणि माझा रोल होता काय काय वाटलं, कसं वाटलं ऍक्टिंग तुझं? खूप मस्त वाटलं. फिल्म वर बघितलं, स्क्रीनवर? छान वाटलं. त्याला आलो, त्याला बाहेर म्हणजे गागर बुडावली